हे आपलं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून आपली टॅगलाईन काय आहे, महाराष्ट्र आता थांबणार नाही, आणि तो थांबताना दिसत नाही. दुसरीकडे आता तुम्ही मगाशी त्यांचा उल्लेख केला ठाकरेंचा, कारण ह्या निवडणुकीत दुसरं सगळ्यात जास्त फोकस माध्यमांचा तर आहेच, कारण मुंबई आहे शेवटी राज्याची राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमधल्या निवडणुकीवर सगळ्यांचं लक्ष आहे. भाजप गेल्या वेळेस अगदी थोडक्यात फार कमी फरक होता. यावेळेस तो फरक तुम्हाला वाटतंय मिटेल असं? तो मला 100% वाटतं आहे मुंबईची मानसिकता महायुतीच्या बाजूने झालेली आहे. मुंबई यावेळेस आमच्या महायुतीला पूर्ण बहुमत देईल, माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही. पण दुसरीकडे यावेळेस असं दिसतंय, म्हणजे आमचं गेले 2 दिवस आम्ही जे बघतोय निवडणुकीचं वातावरण तापायला लागलं. सुरुवातीला खूप थंड होतं. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल फार चर्चा आहे. त्यांची आज सभा देखील होते. त्यांच्या निशाण्यावरती तुम्ही आहात वारंवार, आणि एक श्रेयवादाची आम्ही बघतोय की लढाई. म्हणजे काल राज ठाकरे आम्हाला काल म्हणाले, ते जनरली फार तुमच्यावर टीका करत नाहीत, पण ते आता गेले काही दिवस बघतोय. त्यांनी काल म्हटलं आमच्या मुलाखतीमध्ये की कोस्टल रोडचं श्रेय देवेंद्र फडणवीसांनी घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंचंच आहे. पहिल्यांदा तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ठाकरे बंधू एकत्रित आले याचा मला आनंद आहे. ठाकरे बंधू एकत्रित आले याची चर्चा फक्त माध्यमांमध्ये आहे, ती जनतेमध्ये नाही. जनतेमध्ये जर बज असता तर ही निवडणूक पीकवर गेली असती. अच्छा, तशी गेलेली नाही. माध्यमांमध्ये त्याची फार जास्त चर्चा आहे. माध्यमातले काही लोक तर जणू काही खूप मोठा उत्सव ठरला आहे अशा पद्धतीनं ते मांडायचा प्रयत्न करत आहेत. पण ठीक आहे, तो प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, मला त्याच्यावर काही घेणं देणं नाही. पण मी तुम्हाला सांगतो याचा काही परिणाम होणार नाही जनतेमध्ये, याबद्दल काही नाही. कारण इतकं पाणी निघून गेलं आहे. आणि मला आनंद आहे की कुठेतरी आता उद्धवजींना डिफेंड करण्याकरता राज ठाकरे पुढे आलेले आहेत. कारण गेले 15 वर्ष उद्धवजींबद्दल ज्या शब्दांमध्ये राज ठाकरे बोललेले आहेत, ती शब्द जर आठवलेत तर आपल्या लक्षात येईल. आता त्यांच्यासोबत राहायचं आहे तर राज ठाकरेंना म्हणावंच लागेल. नाही तर राज ठाकरेंना माहिती नाही, याच्यापूर्वी कोस्टल रोडबद्दल मला आणि शिंदे साहेबांना त्यांनी हे दिलेलं आहे, बधाई दिलेली आहे त्यांनी आम्हाला. त्या ठिकाणी आमचं स्वागत केलेलं आहे त्यांनी, आमचं कौतुक केलं आहे त्यांनी कोस्टल रोड करता. आणि का उद्धव ठाकरे करू शकले नाही हे विचारलं आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, निवडणुकीमध्ये या गोष्टी असतात. पण बघा, कोण श्रेय घेते महत्त्वाचं नसतं, जनतेला कोणाचं श्रेय वाटतंय महत्त्वाचं असतं. आणि जनतेमध्ये तुम्ही 100 लोकांना जर इंटरव्ह्यू केला, एखादाच निघेल, 99 लोक सांगतील हे मोदींनी, देवेंद्र फडणवीसांनी आणि एकनाथ शिंदेंनी केला. त्यांनी या सगळ्या निवडणुकामध्ये एक त्यांचा जो फोकस आहे तो मराठीच्या मुद्द्यावरती आहे. वारंवार भाजपला मराठी माणसाच्या विरोधातली पार्टी किंवा तसं अजून उलट बघायचं झालं तर की उत्तर भाषीय किंवा इतर भाषिकांसाठी भाजप पुढे येत आहे. वारंवार आता परत छटपूजेचा मुद्दा काढला जातो आहे किंवा इतर मुद्दे काढले जात आहेत. मराठी माणसाच्या अपमानाचा मुद्दा बाहेर काढला, त्याच्या घराचा मुद्दा की तिथे घरं दिली जात नाहीत, मराठी माणसाशी भेदभाव केला जातो. हे सगळे भावनिक मुद्दे जे मराठी माणसाशी आहेत हे आता समोर येतील. कदाचित ते आणखी पुढच्या 2 दिवसात प्रकर्षाने समोर येतील. मराठीची निवडणूक आहे, मराठी माणसाच्या अस्मितेची निवडणूक असं तुम्हाला वाटतं? मराठी माणसाच्या अस्मितेची निवडणूक नाही, कारण मराठी माणसाची अस्मिता एखाद्या निवडणुकीने कमी अधिक होऊ शकत नाही. हा जो मराठी माणूस आहे ना, छत्रपती शिवरायांनी तयार केलेला मराठी माणूस आहे. हा तो मराठी माणूस आहे ज्यांनी हिंदवी साम्राज्य अटके पार नेलं. हा तो मराठी माणूस आहे ज्यांनी पानिपतची लढाई याकरता लढली की अहमद शाह अब्दालीने तर पत्र लिहून त्या ठिकाणी मराठ्यांना सांगितलं होतं, सिंध, पंजाब, बलुचिस्तान हे मला देऊन टाका, उरलेला भारत मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण मराठ्यांनी सांगितलं काही झालं तरी तुम्हाला हे देणार नाही. आणि त्याकरता तिथे जाऊन लढले, स्वतःकरता लढले नाहीत मराठे, या देशाला वाचवण्याकरता. त्यामुळे हे काही एखादे राज ठाकरे उद्धव ठाकरे निवडून आले नाही याने काही मराठी अस्मिता नाही आहे. ही खरी लढाई त्यांच्या अस्तित्वाची आहे, ते स्वतःच्या अस्तित्वाची लढाई. हे आपलं राजकीय अस्तित्व टिकलं पाहिजे या दृष्टीनं ही मराठी माणसाची लढाई असं दाखवायचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आम्ही कुठनं आलो? महाराष्ट्रातले आहोत ना, आम्ही मराठी आहोत ना. मी मराठी आहे, अमित साटम मराठी आहे, आशिष शेलार मराठी आहे, रवींद्र चव्हाण मराठी आहे, बावनकुळे मराठी आहेत. आम्ही कुठनं बाहेरून आलो आहोत? आमचाही पक्ष मराठीच आहे. मराठी अस्मितेकरता लढणारे आम्ही देखील आहोत. मला हे सांगा की शेवटी
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मोदीजींनी दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला काय अधिकार आहे हो मराठी माणसाबद्दल बोलायचं? मला एकच गोष्ट सांगा, 25 वर्ष तुम्ही राज्य केलं, मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का गेला? का त्याला वसई विरारच्या बाहेर जावं लागलं? आणि त्याचवेळी ज्या क्षणी आम्हाला राज्य मिळालं, इतके वर्ष BDDमध्ये तुम्ही राजकारण केलं. BDD चाळी हा बिल्डर की तो बिल्डर? देवेंद्र फडणवीसने निर्णय घेतला, BDD चाळ ही म्हाडा डेव्हलप करेल, त्याचे आराखडे तयार केले, टेंडर काढलं, वर्क ऑर्डर दिला, काम सुरू केलं, बांधकाम वर आणलं आणि फिनिशही केलं. BDD चाळीमध्ये 80,000 मराठी माणसाला, 120 फुटात राहणाऱ्या मराठी माणसाला त्या ठिकाणी घर देणारे आम्ही आहोत. अभ्युदय नगर असेल त्या ठिकाणी घर देणारे आम्ही आहोत. सह्याद्री असेल ज्या ठिकाणी आमचे कष्टकरी सगळे हमाल किंवा आमचे कष्टकरी सगळे बांधव त्या ठिकाणी राहतात, त्यांच्याकरता रिडेव्हलपमेंट आम्ही केली. पत्राचाळ हे तर क्लासिक उद्घाटन आहे, क्लासिक एक्झाम्पल आहे. पत्राचाळ जिथनं शिवसैनिकांची फौज निघाली, त्या पत्राचाळीच्या रिडेव्हलपमेंटमध्ये यांनी भ्रष्टाचार केला. पत्राचाळीतल्या सामान्य माणसाला रस्त्यावर आणलं, त्याला रस्त्यावर राहायला जी वेळ आणली. आम्ही पत्राचाळीचा प्रश्नही सोडवला, मराठी माणसाला त्यांचं हक्काचं घरही दिलं. यांनी दाखवावं ना. अरे मला हे सांगा, गिरणी कामगार देशोधडीला लागला, इतके तुम्ही सांगता ना 90,000 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत. तुम्ही गेलात तेव्हा 70,000 होत्या, आता 92,000 झाले. पण तुम्ही सांगता ना एवढ्या ठेवी आहेत, काय करायच्यात त्या ठेवी? साठायच्यात. त्यातले 3-4 हजार कोटी रुपये जर माझ्या गिरणी कामगाराकरता तुम्ही खर्च केले असते, तर माझ्या गिरणी कामगाराला याच मुंबईमध्ये घर मिळालं असतं. ते तुम्ही केलं नाही. मराठी माणसाबद्दल यांनी बोलूच नाही. मराठी माणसाच्या जीवावर केवळ राजकारण केलं. आजही त्यांना राजकारणच करायचं आहे. पण तुम्ही जेव्हा म्हणतात की 25 वर्ष त्यांनी केलं नाही, तर हा प्रश्न नेहमीच विचारला होता की 25 वर्ष तुम्ही सुद्धा सत्तेत त्यांच्यासोबत बसला होतात, मांडीला मांडी लावून. सत्ता काय असते? महानगरपालिकेची सत्ता म्हणजे महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन. आम्हाला कधीतरी मिळाला का 25 वर्षात? आणि 2017ला तर आम्ही सत्तेतनं बाहेर पडलो आहे. आम्ही सांगितलं पूर्ण सत्ता तुम्ही चालवा. आम्हाला येऊन जाऊन एखादा उपमहापौर द्यायचे ते, आम्ही सांगितलं तुम्ही पूर्ण सत्ता चालवा. 2017पासून तर पूर्ण सत्ता त्यांच्या हाती. आणि त्याच्याही आधी आम्हाला कधी स्थायी समिती अध्यक्ष दिला नाही, कधी महापौर दिला नाही. सगळी सत्ता त्यांच्या हातामध्ये होती, सगळी सत्ता. पण मग तुम्ही तेव्हा का इतर वेळेस तुम्ही सोबत होतात तेव्हा तुम्ही ज्युनियर पार्टनर होतात म्हणून तुम्ही त्याच्यात आवाज उठवला नाही की तुम्ही? नाही, उठवला नाही असं नाहीच आहे. त्यावेळी तो उचललेला आहे. पण काही जेव्हा तुम्ही ज्युनियर पार्टनर असतात त्यावेळेस काही मर्यादा असतात, काही युतीच्या मर्यादा असतात. आणि म्हणूनच 17ला मी बाहेर पडायचा निर्णय याकरताच घेतला की ज्यावेळेस सहन होत नव्हतं, ज्या प्रकारचा भ्रष्टाचार तुम्हाला माहिती आहे. 15ला मी स्वतः शोधून काढला ना भ्रष्टाचार. 2015ला मी 200 रस्त्यांचं ऑडिट करवलं मुख्यमंत्री म्हणून, 200 रस्त्यांचं. आणि या 200ही रस्त्यांमध्ये डांबराच्या खालची जी लेअर असते, जी PQC लेअर असते, ज्या लेअरमुळे रस्ता ॲक्च्युली टिकतो, ही लेअरच खाल्ली होती. 1 इंच देखील ती लेअर नव्हती 200 रस्त्यांमध्ये. आणि मग ह्या भ्रष्टाचार बघितल्यानंतर 2017ला मी निर्णय केला की आता आपण चौकीदाराचं काम करायचं. आणि मग ते काम केलं. आणि म्हणूनच किती भ्रष्टाचार काढला यांचा. यांनी मिठी नदीत भ्रष्टाचार केला, यांनी बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार केला, यांनी रेमडेसिवीरमध्ये भ्रष्टाचार केला, यांनी कचऱ्यामध्ये भ्रष्टाचार केला, यांनी रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार केला. अशी कुठली गोष्ट सोडली ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार नाही झाला? काढला ना सगळा बाहेर. गेले ना लोक जेलमध्ये. यांचे जवळचे अगदी रोज खांद्याला खांदा लावून आणि ताटात जेवणारे जेलमध्ये आहेत. तुम्ही म्हटलं की सत्तेत तुम्हाला तर उपमहापौर पदाची संधी मिळाली. म्हणजे हा जेव्हा मराठीचा मुद्दा नेहमी वारंवार येतो की भाजपला जेव्हा जेव्हा संधी होती उपमहापौर पद का असेना,